नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. महाराष्ट्रातील आजच्या ठळक ताज्या 24 बातम्या. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम. अमरावती, अकोला, वर्धा येथे रेड अलर्ट जारी. महाराष्ट्रातील 183 तालुक्यांमध्ये तापमान 45 अंशांच्या पुढे. नागरिक हैराण. IMDचा इशारा. 28 मे पर्यंत विदर्भात उष्णतेची भीषण परिस्थिती कायम राहणार. अमरावती, नागपूर, चंद्रपूर भागात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ. पश्चिम विदर्भातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई गंभीर. टँकरवर अवलंबून नागरिक. रिसोड परिसरात जलसाठा फक्त 15%वर. 8 दिवसांनी पाणी पुरवठा. पुणे, नाशिक आणि विदर्भातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज. येलो अलर्ट जारी. राज्य सरकारकडून एकल महिलांसाठी मोठा निर्णय. शासकीय योजनांचा लाभ सुलभ होणार. महिला सक्षमीकरणासाठी वन विंडो सुविधा सुरू करण्याची सरकारची तयारी. MPSCचा ऐतिहासिक निर्णय. लिपिक व कर सहाय्यक पदांसाठी टंकलेखन परीक्षा रद्द. MPSC भरती प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी नवे नियम लागू. राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांचा संप स्थगित. शासनासोबत सकारात्मक चर्चा. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन व वेतन सुधारणा प्रस्तावावर सरकारची हालचाल. पुण्यात 13 अनधिकृत शाळांची यादी जाहीर. पालकांना सावध राहण्याचे आवाहन. गडचिरोलीत गांजा लागवड प्रकरण उघड. 27 लाखांचा मुद्देमाल जप्त. बीड जिल्ह्यात शेतकऱ्याच्या अपहरणामुळे खळबळ. पोलिसांचा तपास सुरू. डोंबिवलीतील मारहाण प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल. 2 आरोपी अटकेत. महाराष्ट्रात उष्णतेमुळे वीज वापरात विक्रमी वाढ. अनेक ठिकाणी लोड व्यवस्थापन. शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि उष्णतेचा दुहेरी फटका. हळद व भाजीपाला पिकांचे नुकसान. संसद विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर पुन्हा चर्चा सुरू. लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी महिला आरक्षणाची अंमलबजावणी 2029 पासून शक्य. IPL 2026 मध्ये प्लेऑफच्या शर्यतीत मोठी चुरस. मुंबई, चेन्नई आणि बंगळुरू संघ चर्चेत. सोशल मीडियावर हीटवेव्ह चॅलेंज व्हायरल. प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला. विदर्भातील अनेक जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून उष्माघात प्रतिबंध मोहिमेला सुरुवात. अशाच ताज्या महत्त्वाच्या ठळक बातम्याकरिता गौरव प्रकाशन न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.